हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 13, श्लोक क्रमांक 7. सुखादी रूपानीयम भावेश्वालोक्य भूरिशः शुभाशुभे विहायास्मा दहमासे यथा सुखम. भावार्थ: सुख आदी प्रकारांची वारंवार अनिश्चितता निरखून शुभ आणि अशुभ अशा दोन्हीपासून विरक्त होऊन मी यथासौख्यात आहे. सुख ही माणसाची एक मिथ्या भावना आहे. त्याला वास्तवात दुःख, कष्ट, पीडा होत असते, परंतु त्याचा परिणाम त्याला पसंत असलेल्या, पाहिजे असलेल्या, आवडणाऱ्या घटनेत होत असल्यामुळे त्या दुःखाला विसरून तो त्याच्या विरुद्ध असलेली सौख्याची भावना करून घेतो. उदाहरणार्थ, बाळाला जन्म देताना मातेला जीवावर बेतणारे अपार कष्ट होत असतात, परंतु तरीही ती ते दुःख विसरून त्यात सौख्य मानते. अनेक वेळा दुःखाची तीव्रता कमी होते आणि माणसाला त्यात सौख्य झाल्याचा आभास होतो. दात दुखत असतो, तो काढून घेताना महायातना होतात, परंतु दात काढून झाला की दातदुखीच्या दुःखाची तीव्रता कमी होते आणि माणसाला सौख्याची भावना होते. अंगदुखी, ताप येणे इत्यादी वेळी दुःख कमी झाले की माणूस म्हणतो, आता छान वाटत आहे. दुःख तरतम भावावर अवलंबून असते. भाड्याच्या घरातून सदनिकेत राहायला गेलेला सौख्यात असतो, तर बंगल्यातून सदनिकेत राहायला गेलेला दुःखात असतो. यामुळे सुखदुःख मिथ्या असते, तो एक आभास असतो. माणसाला सौख्य आवडते, त्यामुळे तो सौख्यात चिकटून राहायचा आटोकाट प्रयत्न करतो. परमात्म्याचा अपवाद सोडल्यास या विश्वात काहीही स्थिर नाही. यामुळे सौख्य उपभोगून संपून जाते आणि त्यामुळे माणूस दुःखी होतो. माणूस दुःखी असला तर त्याला ते दुःख नको असते. तो सौख्य निर्माण करतो. त्या सौख्याच्या ढिगाऱ्याखाली दुःख गाडले जाते. माणसाला वाटते की वा, दुःख संपले. तो सौख्य उपभोगू लागतो. ते संपुष्टात येते आणि त्याखालील दुःख पुन्हा डोके वर काढते. कारण दुःख उपभोगून न संपवल्यामुळे ते संपलेले नसते. पुन्हा माणूस सुखाच्या मागे जातो, ते संपुष्टात येते आणि पुन्हा दुःखाला सुरुवात होते. असा हा दुःखाचा न संपणारा खेळ माणसाच्या जीवनात अखंड सुरू असतो. सौख्य टिकत नाही, याचा अर्थ दुःखही न टिकणारे असले पाहिजे, असा विचार माणसाला कधीही शिवत नाही. त्यामुळे जसा तो उपभोगून संपेपर्यंत सौख्याला चिकटून राहतो, तसा तो दुःख संपेपर्यंत दुःखाला चिकटून राहत नाही. तो दुःख उपभोगून संपत नाही, त्यापासून पळून जातो. यामुळे माणसाची दुःखातून कधीही कायम करता सुटका होत नाही. सुखदुःखाचा हा न संपणारा खेळ आहे. सुखातून दुःखात आणि दुःखातून सुखात तो कायमच सुरू असणारा आहे. परंतु यावरून माणूस कधीही शहाणा होत नाही. त्याने हे जाणावे की ही दोन्हीही फसवी आणि मिथ्या आहेत. यास्तव या दोन्हीपासून त्यांच्या पलीकडे दूर निघून जावे. या दोन्हींचाही संबंध ठेवू नये. जर तो असे करेल तर त्याला त्या पलीकडे आनंदाचा ठेवा सापडेल. आनंदाच्या विरुद्ध काहीही नाही. आनंद हा निखळ आहे. कैवल्यानंदी असणे हाच माणसाचा मूळ स्वभाव आहे. तीच त्याची निजस्थिती आहे. त्यामुळे आनंद न संपणारा आणि त्यामुळे शाश्वत आहे, सत्य आहे. हीच अवस्था इतर द्वंद्वांच्या बाबत असते. मैत्री झाली की शत्रुत्वाचे बीज तेथेच लगेचच पेरले जाते, परंतु मित्रत्वाच्या खुशीत हे लक्षात येत नाही. आजचे प्रेम उद्याचा द्वेष असतो आणि आजचा मत्सर उद्याचे प्रेम असते. प्रत्येक साधूला इतिहास असतो आणि प्रत्येक दुर्जनाला भविष्य असते. अष्टावक्र गीता राजा जनकाच्या माध्यमातून आपल्याला उपदेश करत आहेत की कोणत्याही द्वंद्वाला फसू नका. शुभ आणि अशुभ असे काहीही नसते. या सर्वांच्या अतीत जीवन जगा. तेथेच यथासौख्य आहे.
मुक्तानंद आहे. हरिओम.